नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत का बी फार्मसीसाठी ऍडमिशन फॉर्म कसा भरायचा आहे. तर बी फार्म आणि फार्म डी म्हणजे डॉक्टरेट इन फार्मसी या दोघांचा ऍडमिशन फॉर्म तुम्ही एकाच वेळेस भरू शकतात आणि तो एकच फॉर्म असतो. तर याच्यामध्ये हा फॉर्म मी तुम्हाला एक डेमो दाखवणार आहे. तो फॉर्म कसा भरायचा आहे तर मी तुम्हाला तो डेमो एक दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक मी व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये काही अपडेट्स जे काही येतील तर ते तुम्हाला अपडेट्स या व्हिडिओ मार्फत या ग्रुप मार्फत दिले जातील. तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही तिथून जॉईन करू शकता. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो समजून घ्या की ऍडमिशन प्रोसिजर कशी असते. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन करायचे. जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत आणि तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचे. आणि हे सगळं झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल, म्हणजे तुमचा महाराष्ट्रामध्ये किती रँक आहे, कॅटेगरी वाईज असेल किंवा जनरल, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती रँक असतो तर हे तुम्हाला याच्यातून समजतं. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अशी असते की काही जर त्रुटी राहिली तर ती फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला कव्हर अप करता येते. सपोज एखाद्याने व्हॅलिडिटी अपलोड नाही केली तर त्या केसमध्ये तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट पर्यंत तुम्हाला अपलोड करता येईल. तर फायनल मेरिट मध्ये लिस्ट मध्ये नाव येणं गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर कॅप राऊंड 1. आता इथून पुढे कॉलेज सिलेक्शन राहील. तर हे अजिबात डोक्यात घेऊ नका की सपोज तुम्ही या स्टेपला आहात, रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन, आणि त्या केसमध्ये तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालंय ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिथे कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेणार आहात. तर सगळा जो कॉलेज सिलेक्शनचा जो पार्ट आहे तो कॅप राऊंड 1 पासून सुरू होतो. तर तुम्हाला कॉलेजेस ऍड करायचे. त्यानंतर कॅप राऊंड 2 असणार आहे. याच्यासाठी काही नियमावली आहेत. कॅप राऊंड 2 ला कोण जाऊ शकतात किंवा कोण फॉर्म भरू शकतात. आणि कॅप राऊंड 3 असे 3 राऊंड असतील. आणि तुम्हाला कुठल्याही राऊंड मध्ये सपोज तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचं, ऍडमिशन जर लागलंय, अलॉट झालंय कुठलंही कॉलेज, तर तुम्हाला कन्फर्म मधल्या कुठल्याही राऊंड मध्ये करता येऊ शकतं. याची नियमावली मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर आता सध्या तुम्ही या ठिकाणी आहात, रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन. गुगल मध्ये आल्यानंतर टाईप करा महासीईटी. तर इथे तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईट वरती क्लिक करा. वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर पुढचं जे पेज ओपन होईल तर याच्यामध्ये क्लिक हिअर फॉर कॅप पोर्टल ऍडमिशन 23-24, तर त्याच्यावरती क्लिक करा. हे खालचे 2 क्लिक करण्याची काही गरज नाही. हे झाल्यानंतर तुम्हाला इथं अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये तुम्हाला बी फार्म और फार्म डी असं दिसेल. फार्म डी म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की फार्म डी हा एक नवीन कोर्स आहे. तर डी फार्म वेगळं आणि फार्म डी वेगळं. हा डॉक्टरेट कोर्स आहे 6 वर्षासाठी. तर इथं तुम्ही क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल. तर मित्रांनो प्रोसेस समजून घ्या की नेमकं काय आहे. आता इथं नवीन रजिस्ट्रेशन करायचंय. पाठीमागच्या वर्षी रजिस्ट्रेशन केलं असेल ते चालत नाही. ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणजे ज्यांचे काही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, तर त्यांनी त्या केसमध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड मध्ये लॉग इन करू शकतात. तर इथे एंटायर शेड्यूल दिलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की 20 तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि तो अपलोड करायचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते. आणि याच्यामध्ये 2 प्रकारच्या स्क्रुटिनी आहेत. स्क्रुटिनी म्हणजे काय की जे काही तुम्ही अपलोड करताय डॉक्युमेंट्स, तर हे डॉक्युमेंट सगळे अपलोड झाल्यानंतर तर तुम्हाला 2 प्रकारच्या स्क्रुटिनी असेल. फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजला जाऊन स्क्रुटिनी करायची, आणि दुसरी म्हणजे ई स्क्रुटिनी. तर कॉलेजला न जाताही पण तुम्ही स्क्रुटिनी करू शकता. जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले ते पुन्हा एकदा व्हेरीफाय होतात, जे काही जवळचे तुमच्या कॉलेजेस असतील. तर या संदर्भातली एक लिस्ट इथं दिलेली असते. इथं ती दिसत नाही मला वाटतं, बट तुमच्या जवळपासचं जे काही कॉलेज असेल त्याला तुम्ही जाऊन तिथे व्हेरिफिकेशन करू शकतात. तर आता 20 तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आता बऱ्याच मुलांचा विषय असा असतो की याच्यानंतर काय, याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल, आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर जे काही तुम्हाला कॅप राऊंड मध्ये कॉलेजेस टाकायचे तर तो भाग पुढं आहे. जसं जसं पुढं
प्रोसेस सुरू राहील तसं तसं मी व्हिडिओ टाकत राहील. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन मध्ये जा. न्यू रजिस्ट्रेशन मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला काही तुमचे डिटेल्स भरायचे आहेत. तर तुम्ही पहिल्यांदा सीईटी अपेअर केलेली आहे का? सपोज तुम्ही येस क्लिक केलंय. आता याच्यामध्ये काय काय होतंय की कधी कधी सीईटी अपेअर केलेली नसते, नीट अपेअर केलेली असते. तर त्या केसमध्ये सपोज तुम्ही नो जर केलं तर तुम्हाला पुढे चालून नीटचं विचारलं जाईल, तुम्ही नीट पण अपेअर केली का? तर इथं तुम्ही नीट आणि सीईटी, नीटचं ऑप्शन तुम्हाला पुढेही पण येतं. ज्याला नीटला चांगले मार्क्स असतील ते नीटच्या बेसिसवर पण ऍडमिशन होऊ शकते. आता सपोज मी सीईटीला येस केलेला आहे, तर तुम्हाला इथे ऍप्लिकेशन नंबर टाकायचा, रोल नंबर टाकायचा, डेट ऑफ बर्थ टाकायची आणि त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचे डिटेल्स इथे येऊन जातात. आणि त्यानंतर आय हॅव रीड द इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स याच्यावरती क्लिक करा आणि मग पुढचं पेज ओपन होईल. पुढचं पेज तुम्हाला असं ओपन होईल, रजिस्ट्रेशन डिटेल्स. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स टाकायचे, नेम ऑफ फुल कॅन्डिडेट. हे जे 12वीच्या मार्कशीट वरती जसं नाव आहे तसंच तुम्हाला इथं टाकायचंय. फादर्स नेम सिंगल टाकलं तरी चालेल, मदर्स नेम सिंगल टाकलं तरी चालेल. आणि जेंडर मेल फिमेल ते पुन्हा कन्फर्म करा, इथं मेल आहेत का फिमेल आहेत. डेट ऑफ बर्थ तुम्हाला ह्याच फॉर्मॅटमध्ये टाकायचं. जसं तुम्ही इथे क्लिक करतात इथे तुम्हाला सिलेक्ट करून तुम्ही डेट टाकू शकतात. रिलिजन, सपोज रिलिजन याच्यापैकी कुठला धर्म तुमचा आहे. तर त्याच्यानंतर प्रदेश, म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातले आहात का शहरी भागातले. ग्रामीण मधले असेल तर रुरल करा, शहरी असेल तर अर्बन करा. तुमचा फॅमिली इन्कम किती नेट. तर TFW चे जे सीट्स आहेत त्यांच्यासाठी हा फॅमिली इन्कम तुम्हाला अपलोड पण करायचंय. तुम्ही याच्यामध्ये तुम्ही रेंज तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मदर टंग, तर शक्यतो बऱ्याच लोकांची मराठीच असेल. नॅशनॅलिटी इंडियन, ते बाय डिफॉल्ट तिथे येतील, नसेल तर तुम्ही चेंज करू शकता. आता ऍड्रेस तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे. हे बघा ऍड्रेस लाईन 1 इथे स्टार दिलेला आहे, म्हणजे ह्या दोन्ही पण तुम्हाला भरायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला स्टेट टाकायचं. सपोज तुम्ही टाकलाय स्टेट महाराष्ट्र, तर त्याच्यामधले डिस्ट्रिक्ट येणार आहेत महाराष्ट्रामधले. सपोज माझं आहे अहमदनगर, त्या अहमदनगर त्याच्यामध्ये येते. त्यानंतर तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे. जी डिस्ट्रिक्ट तुम्ही टाकणार त्या ऑटोमॅटिक इथे तालुका येतो. आणि त्यानंतर विलेज तुम्हाला तुमची टाकायची. पिनकोड तुम्हाला इथं टाकायचा आहे. टेलिफोन नंबर तुमच्याकडे नसेल तर काही टाकण्याची गरज नाही, इथं तसं आहे पण स्टार मार्क नाही आहे, रेड. त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर असंच टाकायचं की ज्याच्यावरती जो चालू आहे, कारण त्याच्यावरती OTP येणार आहे ताबडतोब. आणि ईमेल ID जो चालू आहे तोच टाका, कारण तो पण गरजेचा आहे. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड चूज करायचा. पासवर्ड इथं क्रिएट करायचं. तर पासवर्ड 8 ते 13 कॅरेक्टर मध्ये असला पाहिजे. त्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे, त्याच्यानंतर एक लोअर कॅरेक्टर असलं पाहिजे अल्फाबेट मधलं, त्याच्यानंतर न्यूमेरिक व्हॅल्यू आणि एक स्पेशल कॅरेक्टर पण असलं पाहिजे. तर ते कसं करायचंय. सपोज तुमचं नाव आहे राजू, त्याच्यामधलं R कॅपिटल राजू करा तुम्ही, आणि बाकीचं @123 असं काहीतरी टाकून द्या. म्हणजे न्यूमेरिक पण येतंय, त्याच्यानंतर स्पेशल कॅरेक्टर पण, अप्पर केस आणि लोअर केस दोन्ही पण येऊन जातील. त्याच्यानंतर हा कॅप्चा तुम्हाला इथं टाकायचा आणि 7 प्रोसीड वरती क्लिक करायचंय. त्यानंतर पुढचं पेज असं येईल. त्याच्यावर तुम्हाला पासवर्ड टाकायचा जो तुमच्या मोबाईल नंबर वरती तुम्ही आता जो टाकला होता त्याच्यावरती तो येतो. तर तो OTP टाकून द्या. पुढच्या पेज वरती असा ऍप्लिकेशन ID जनरेट होतो. असा ऍप्लिकेशन ID जनरेट झाल्यानंतर तुम्हाला इथं वरती दिसेल, तुम्ही प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करा. आता तुमच्याकडे ऍप्लिकेशन ID पण आहे. जो ऍप्लिकेशन ID तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पण येतो, आणि तो पासवर्ड जो आपण टाकला होता आता तो पण तुम्हाला इथं एंटर करायचा आणि साइन इन करायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्स तुम्ही आता टाकले होते, त्यानंतर कॅन्डिडेट डिटेल्स. आता ह्या स्टेप्स तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. 10 स्टेप्स जवळपास आहेत, तर त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. आता सेकंड स्टेपवर आपण जाणार आहोत. तर ऑलरेडी पहिली स्टेप आपण रजिस्ट्रेशन डिटेल्स, म्हणजे जे नाव वगैरे टाकलं होतं ते आपण कंप्लीट केले. आता याच्यामध्ये बघा की HSC आणि SSC हे जर तुम्ही महाराष्ट्रामधून कंप्लीट केलं असेल, 95% स्टुडंट हेच आहेत महाराष्ट्र, तर तुम्ही टाईप A वरती क्लिक करा. बाकीचे गरजेनुसार तुम्ही वाचून घ्या तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात. ज्यांचं 10वी आणि 12वी महाराष्ट्रात झाले त्यांनी A वरती क्लिक करा. त्यानंतर 7 प्रोसीड वरती क्लिक करा. आता आपण थर्ड स्टेप कडे जाणार आहोत. आता थर्ड स्टेप मध्ये आता हे बघा, जसं जसं तुम्ही एक एक स्टेप क्लिक करताय आणि फिलअप करताय तर इथं ग्रीन होतंय आणि जे राहिले ते रेड मध्ये असणार आहे. आता तुम्ही टाईप A साठी कुठलं डॉक्युमेंट देणार आहे. याच्यामध्ये 3 डॉक्युमेंट्स आहेत, बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाईल किंवा स्कूल लिव्हिंग. तर याच्यापैकी बऱ्याच जणांकडे डोमिसाईल किंवा स्कूल लिव्हिंग असतंच, बर्थ सर्टिफिकेट कोणाकडे नसतं शक्यतो. तर
कारण याच्यामध्ये मेन्शन असतं की तुमचा जन्म कुठं झालेला आहे. त्यानंतर तुम्ही 10वी कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून केलेली आहे तर ती डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं टाकायची. त्याच्यानंतर 12वी कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून केली ती डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं टाकायची. आणि त्यानंतर तुम्ही 12वी कुठल्या तालुक्यातून केली तर इथे ऑटोमॅटिक होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले येऊन जाते. जी तुमची डिस्ट्रिक्ट असेल ते ऑटोमॅटिक ते घेते. आता मी कॅन्डिडेट माझा आहे त्याने HSC राहत्यामधून केली म्हणून मी राहता टाकतोय. त्यानंतर कुठल्या कॅटेगरीला तुम्ही बिलॉंग करतात तर याच्यामध्ये कॅटेगरी सपोज मी ओपन टाकली तर याच्यामध्ये ऑप्शन्स बाकीचे येत नाहीत, फक्त EWS चा ऑप्शन येतो. आणि तुम्ही जर EWS असेल तर येस वरती क्लिक करा. बाकीची सपोज तुमची ओबीसी कॅटेगरी आहे तर ओबीसी कॅटेगरीच्या केसमध्ये तुम्हाला इथं बाकीचे ऑप्शन सोबत येतील. जसं तुमची कास्ट कुठली आहे तर ती कास्ट तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती सापडेल. त्यानंतर व्हॅलिडिटीचं स्टेटस काय आहे, तुमच्याकडे जर असेल तर अवेलेबल करा. तुमच्याकडे फक्त पावती असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड वरती क्लिक करा. तुम्ही काहीच केलेलं नसेल तर नॉट अप्लाइड वरती करा. तसं तुमचं ऍडमिशन ओपन मध्ये लगेच होऊन जातं. कारण व्हॅलिडिटी ही खूप महत्वाची. व्हॅलिडिटी नसेल तर ऍडमिशन तसं ओपन मध्येच कन्सिडर केलं जातं. ह्या केसमध्ये पण तसंच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जसं जे ऑप्शन्स तुमच्याकडे असेल अवेलेबल तशानुसार तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 31/3/2023 पर्यंत नॉन क्रिमिलियर हे वैध असलं पाहिजे, व्हॅलिड असलं पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. आता त्यानंतर पुढचं पेज तुम्हाला ओपन होईल, स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. तर इथं पर्सन विथ डिसॅबिलिटी, तुम्ही जर दिव्यांग असाल तरच त्याच्यावरती क्लिक करा कारण तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लागेल. डिफेन्स मध्ये जर कोणी असेल म्हणजे मिलिटरी मध्ये जर कोणी असेल तर त्याच्यावरती क्लिक करा. कुठल्या टाईपचं आहे ते तुम्ही बघून घ्या. तुमचं फॅमिली इन्कम तुम्ही ऑलरेडी इथं टाकलं होतं. तुम्हाला TFWS ला जर येस करायचं असेल तर तुम्ही येस करू शकता. तर याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही आहे कारण TFWS ला जर तुम्ही येस केलं आणि तुम्हाला असं वाटतं की कॅटेगरीत जागा भेटत नाही, ती कॅटेगरीत जागा पण भेटते. जर TFWS मध्ये जर जागा असेल तर त्याच्यातून भेटते. तुम्ही येस केलं तरी त्याला काही हरकत नाही, शक्यतो तुम्ही येसच त्याला करून टाका. ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का तर इथं कॅन्डिडेट आता नाहीये. त्यानंतर मायनॉरिटी, आता मायनॉरिटी सपोज तुम्ही मायनॉरिटीला येस केलं तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. तर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. आता त्यानंतर तुम्हाला आता हे बघा क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे. ते क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये तुमचा बोर्ड कुठला होता, जो बोर्ड तुमचा असेल तो बोर्ड इथं तुम्ही इथं टाकून द्या. त्यानंतर तुमचं पासिंग इयर कुठलं होतं ते पासिंग इयर पण याच्यामध्ये टाकून द्या. त्याच्यानंतर सीट नंबर, त्याच्यानंतर तुम्ही 12वी कुठनं केलेली आहे, इंडियामधनं केली असेल तर इंडिया सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे, तो बोर्ड तुम्ही सिलेक्ट करा. तो तुमच्या रिझल्ट वरती तुम्हाला बोर्ड दिसून जाईल. तुमचं पासिंग इयर कुठलं आहे हे पण तुमच्या रिझल्ट वरती दिसून येईल. त्यानंतर सीट नंबर तुम्हाला इथं तुमचा टाकायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचं नेम जसं त्या मार्कशीट वरती नाव आहे तसंच तुम्ही इथं टाका. त्यानंतर तुम्ही पास 100% असणार आहात तर पास वरती क्लिक करा. हे ऑटोमॅटिक फेच होतो हा डाटा. याच्यामध्ये मॅक्सिमम मार्क्स कोणाला आहेत हे पण ऑटोमॅटिक फेच होतं. जर नसेल होत तर इथं तुम्ही सब्जेक्ट चूज करू शकता. ऑटोमॅटिक हा डाटा फेच होणार आहे. तुम्ही डिप्लोमा फार्मसी केलेला असेल तर येस करा, नसेल केलेलं तर नो करा. कारण काही स्टुडंट डिप्लोमा फार्मसी करून B.Pharm फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतात. आता पुढचं पेज असं ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला नीट तुम्ही दिलेली असेल तर येस करा आणि नसेल दिली तर नो वरती क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड वरती त्यानंतर क्लिक करा. आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, तुम्हाला डॉक्युमेंट जे अपलोड करायचे तर हे JPG किंवा PNG फॉर्मॅट मध्येच असले पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्हाला फोटोग्राफ किंवा सिग्नेचर अपलोड करायचे. फोटोग्राफ वरती क्लिक करा आणि त्यानंतर सिग्नेचर वरती जे तुम्हाला अपलोड करायचं त्याच्यावरती क्लिक करा. आता इथे तुम्हाला ओपन करायचंय आणि ओपन केल्यानंतर त्याला ब्राउज करा आणि मग तुम्हाला तुमचा फोटोग्राफ अपलोड करता येईल. आता हे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. आता पुढच्या पेज वरती तुम्हाला ओपन होईल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे. आता हे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची लिस्ट तुम्हाला इथं भेटणार आहे. आता तुम्ही डॉक्युमेंट च्या लिस्ट मध्ये आहात. आता तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स 1 बाय 1 अपलोड करायचे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही 1 बाय 1 अपलोड करा आणि हे जेवढे सगळे काही 9 डॉक्युमेंट्स इथं दाखवले आहेत अशा सिरियल मध्ये तुम्हाला 2 झेरॉक्स सेट पाहिजे तुमच्याकडे. आणि झेरॉक्स सेट्स असल्यानंतर हे झेरॉक्स सेट त्याच्यातलं एक झेरॉक्स सेट तुम्हाला सबमिट करायचंय. 1 बाय 1 हे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करा. हे सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला पे ऍप्लिकेशन फीज तर त्यावरती जायचंय.
फक्त मी डॉक्युमेंट अपलोड करून घेतो एकदा. ज्या स्टुडंट्सनी सीईटीचा फॉर्म भरला होता अशा स्टुडंट्सला फी जी असते ती 0 फी असते, तुम्हाला कुठलीही फी भरायची नाहीये. आणि ज्या स्टुडंटनी फक्त नीट दिलेली आहे त्या स्टुडंटला इथं तुम्हाला MSCET साठी फी भरायची आहे. तर मोस्ट ऑफ कॅन्डिडेट सगळ्यांनीच जवळपास 99% सीईटी दिलेली असते, तर त्यामुळे तुम्हाला इथं ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी कुठलीही फी लागत नाही. त्यानंतर तुम्हाला प्रिंट करायचं तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म आणि ह्या झेरॉक्स सेटमध्ये तुम्हाला तुमचं सेंटरला तुम्हाला ऍप्लिकेशन घेऊन जायचं. आता सेंटर म्हणजे काय की तुम्ही इथं बघा, ज्यावेळेस तुम्ही होम पेज वरती जातात तर होम पेज वरती तुम्हाला फॅसिलिटेशन सेंटर ची लिस्ट दिलेली आहे. तर फॅसिलिटेशन सेंटर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही पण बघा, तर तुम्हाला हे त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचंय आणि फॉर्म तुम्हाला तिथे जाऊन कन्फर्म करायचंय. जर काही त्रुटी असेल तर ते तुम्हाला पूर्ण करायचे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात किंवा मी जे सांगितलंय सुरुवातीला व्हॉट्सअप ग्रुपसाठी तुम्ही तिथं रजिस्टर करा. मी तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अपडेट्स देत राहील.